श्रीशा, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्लॉगमध्ये। सर्वात आधी तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। खरं तर सणाच्या दिवशी आहे ना खूप धावपळ होते स्वयंपाकाची, तर योग्य नियोजन केलं ना स्वयंपाक देखील पटकन होतो। तर हे बघा, रात्री मी डाळ भिजत घातली होती आणि सकाळी उठलं की अंघोळ करून माझा आवरून आहे ना इथे कुकर लावला होता। अगदी वरण भाताला आपण लावतो ना तेवढ्या शिट्ट्या इथे करून घेतल्या होत्या आणि त्यानंतर पटकन कणिक मळून घेतलं आणि आमटीची देखील तयारी केली। अशा पद्धतीने आपण जर रेडी केलं ना तर आपला स्वयंपाक देखील रेडी होतो आणि सणासाठी देखील आपली पूजा वगैरे पटकन होते। तर मी इथे स्वयंपाक करत होती तोपर्यंतच आहोंनी इथे आहे ना दारासाठी तोरण, गुढीसाठी आणि देवासाठी इथे हार बनवत होते। तर इथे बघा मी लगेचच आहे ना पटकन कांदा आणि खोबरं असं भाजून घेतलं होतं। जर अगदी गडबड असेल ना तर सणासुदीच्या दिवशी मी अशा प्रकारे भाजून घेते आणि खरंच छान लागतात। आणि इकडे साईडला माझा चहा देखील झाला होता रेडी। तर आहे ना चहाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, हे अगदी बरोबर आहे। तर तिथे बघा कुकर झाला होता, लगेच मी इथे भज्यांसाठी पीठ देखील मळून घेतलं होतं। म्हणजे जे मुख्य कामं होते, एकतर माझी डाळ शिजून झाली होती, पीठ मळून झालं होतं, आमटीसाठी वाटण रेडी करणार होती मी आणि हे बघा भज्यांसाठी पीठ देखील मळून झालं होतं। आता आहे ना रांगोळी काढून घ्यायची होती। तर हे बघा यूट्यूबवरती मी रांगोळी बघितली होती आणि म्हटलं आपण हीच काढूया। तर आहे ना बरेच दिवस झाले ना प्रॅक्टिस नाही आहे रांगोळीची, त्यामुळे एवढी परफेक्ट आली नाही आहे, जसं मला हवी होती ना तशी जमलीच नाही आहे। कारण का प्रॅक्टिस मेक परफेक्ट, हे अगदी बरोबर आहे। जर आपली प्रॅक्टिस कुठल्याही गोष्टीत नसेल ना तर रांगोळी काय, जेवण काय, काही जमत नाही आहे। पण असो म्हटलं आता मुलं उठायच्या आधी पटकन काढावी आणि तेवढ्यातच श्रीशा उठली होती, स्वरूप उठला होता आणि पप्पांनी त्याला अंघोळ देखील घातली होती। तर हे बघा अगदी साधी सोपी मला जमेल तशी मी मस्तपैकी अशी गुढीपाडव्याची छान अशी रांगोळी काढली होती। आणि आता श्रीशा उठली ना ती सतत म्हणते की मम्मा मला पण रांगोळी काढून दे, म्हणून बघा बसली आहे की मला काढून दे। तिला म्हटलं नको, चल आता पटकन आवरून घे। आता गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाची पहिली सकाळ म्हणजे पटकन आंघोळ करून घ्यायची मुलांना आणि नवीन नवीन कपडे घालायचे होते। तर हे बघा सुंदर अशी रांगोळी काढली, साधी सोपी, आणि स्वरूप रेडी झाला होता। आता श्रीशाला रेडी करायचं होतं। तर हे बघा श्रीशाला पप्पा रेडी करत होते, तोपर्यंत आहे ना मी इथे डाळ माझी शिजून झाली होती आणि पुरण म्हणजे मी पुरण बनवायला घेतलं होतं। त्यासाठी मी काय केली होती, जेवढी डाळ तेवढाच मी इथे गूळ आहे ना सेम कुकरमध्येच, म्हणजे काय होतं जास्त भांड्यांचा पसारा देखील होत नाही, त्या सेम कुकरमध्ये मी पुरण बनवायला घेतलं आणि बघा तेवढ्यातच गॅस संपला। आता आहे ना सिलेंडर संपणं म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे। सध्या युद्धामुळे आहे ना सिलेंडर भेटत नाही आहे आणि त्याच सिलेंडर संपला होता। पण लकीली ऑलरेडी माझा भरून ठेवला होता सिलेंडर, त्यामुळे पटकन आहोंनी जॉईन केला। पूजेचीच तयारी चालू होती, तर ते करता करता आले, ते बोले आधी सिलेंडर जॉईन करून देतो म्हणजे इथे पुरण देखील रेडी होईल। आणि इथे पूजेचं ताट रेडी केलं होतं। हे बघा गुढी उभारताना ना काठीला स्वच्छ असं पुसून घेतलं होतं, त्याला कुंकू लावलं होतं आणि नंतर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची पानं, आंब्याची पानं, हार आणि घाटी आणि त्याच्यावरती उलटा कलश लावायचा असतो। गुढी उभारणं म्हणजे हे विजयाचं प्रतीक आणि नवीन वर्षाची सुरुवात मानलं जातं। तर इथे बघा आहोंनी ना छान असं सुंदर रेडी केलं होतं आणि हे बघा तेवढंच श्रीशा आणि स्वरूप आले होते की मला ही घाटी घ्यायची आहे, म्हणून म्हणलं थांबा आता तुम्हाला देखील गळ्यात बांधायची आहे। आमच्याकडे अशी प्रथा आहे, गुढीपाडव्याच्या दिवशी आहे ना लहान मुलांना गळ्यामध्ये अशी घाटी बांधली जाते। तर तुमच्याकडे देखील आहे का ते नक्की सांगा। तर बघा श्रीशाला पण त्यांनी आहोंनी बांधलं आणि बघा दोघांनी आहे ना लगेचच त्यांचं खाणं सुरू होतं। श्रीशाला एवढी आवडली होती तर दोघं एकमेकांना असे चारत होते। खूप क्यूट मोमेंट होता आणि तो कॅप्चर करायला खरंच खूप भारी वाटत होतं। तर इथे ना मी कलशवरती स्वस्तिक काढून घेतलं आणि त्यानंतर आहोंनी गुढीवरती तो कलश ठेवला आणि गुढी उभारली। पाटावरती ही गुढी उभारतात आणि नंतर आम्ही पूजा केली। तर इथे नारळ वगैरे नंतर फोडला। तर अशा प्रकारे आमची गुढीपाडव्याची ही पूजा झाली होती। आता नारळ फोडल्यानंतर आहे ना कडुलिंबाची पानं, गूळ आणि नारळ ह्याचं मिश्रण केलं जातं आणि तो प्रसाद म्हणून खाल्ला जातो। खरं तर कडुलिंब आणि गूळ हे खरंच आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे, त्याचे खूप फायदे आहेत। तर हे बघा आहोंनी नारळ फोडला होता आणि तेच नंतर आम्ही सगळ्यांनी प्रसाद म्हणून खाल्ला आणि प्रसाद खाल्ल्यानंतर हे बघा श्रीशा एवढी खुश होती ना। आणि खरं तर ही श्रीशाची ह्या घरामध्ये पहिला गुढीपाडव्याचा सण होता। याआधी मम्मीच्या घरी तिचे सण झाले होते
होते. तर प्रसाद खाल्ल्यानंतर हे बघा लगेचच मी माझ्या कामाला आली होती. खरं तर पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये मला कंटाळवाणं काम कुठलं वाटत असेल ना, ते म्हणजे हे पुरण वाटणं. तर त्यासाठी म्हटलं आहेत त्यांना म्हटलं थोडीशी मदत करा, तोपर्यंत मी दुसरं काम करते. तर हे बघा त्यांनी लगेचच आले. तर इथे पुरण रेडी झालं. तर इथे पुरण रेडी करेपर्यंत मी लगेच आहे ना साईड बाय तांदूळ निवडून घेतले आणि भाताचा कुकर देखील लावून घेतला. खरं सणासुदीच्या दिवशी अशी थोडीशी मदत जरी कोणी केली ना, तरी खूप म्हणजे हलकं वाटतं. असं वाटतं की अरे आपलं पटकन काम झालं. आता पुरण रेडी झाल्यानंतर मी आहे ना थोड्या वेळाने हे मी अर्धा 1 तास फ्रीजमध्ये ठेवते, जेणेकरून व्यवस्थित सेट होतं. तर भाताचा कुकर लावला होता आणि कांदा खोबरं भाजून घेतलं होतं, ते वाटण केलं, त्याच्यामध्ये लसूण कोथिंबीर टाकलं होतं आणि मस्तपैकी छान असं बारीक मिक्सरला वाटण करून घेतलं. आणि त्यानंतर आपण इथे बनवणार आहे कटाची आमटी. आता कटाच्या आमटीसाठी मी कढई गॅसवर ठेवली, गॅस चालू केला, 3 चमचे मोठे तेल टाकलं, त्याच्यामध्ये बारीक ठेचलेला लसूण, कढीपत्ता, धनेपूड, काळा मसाला आणि मिरची पावडर टाकून घेतली आणि जे रेडी वाटण आहे ना ते टाकून घेतलं आणि मस्तपैकी तेलामध्ये परतून घेतलं. आता तेलामध्ये ना मसाले टाकल्यामुळे काय होतं माहिती आहे का, एकतर त्याला तरी खूप छान येते आणि शिवाय रंग देखील छान येतो. तर हे बघा मसाले टाकून घेतलेले आहेत आणि वाटण देखील टाकून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे आपण डाळ काढून ठेवली होती ती टाकून घ्यायचं आहे. गरम पाणी ॲड करायचं आहे, त्याने कलर खरंच खूप छान येतो. तर एका साईडला आपली इथे आमटी देखील रेडी झाली होती. आता राहिलं होतं ते म्हणजे कुरडई, भजी, पापड तळून घेणं. तर ते देखील आपण तळायला घेतलं होतं. तर कुरडई तळल्यानंतर पहिला मी स्वरूपला दिलं आणि हे बघा जे कुरडई तळल्यानंतर जे तेल 1 चमचा आपण भज्याच्या पिठामध्ये टाकलं ना, तर आपल्याला सोडा टाकायची अजिबात गरज नाही. भजी खरंच खूप छान होतात. तर ही ट्रिक तुम्ही आहे ना नक्की वापरून पहा. कुरडई तळून झाली होती, पापड तळलेले, तर त्यानंतर आहे ना मी भजी इथे तळायला घेतले आणि त्याचबरोबर मुलांना देखील थोडंसं खायला दिलं होतं. तर हे बघा स्वरूप बघून एवढा सरप्राईज झाला होता ना, कारण का कुरडई मुलांना भयंकर आवडते आणि श्रीशाला देखील. आता मी स्वयंपाक करते तोपर्यंत स्वरूप इथे खेळत होता. भले पसारा काढतोय पण खेळत होता. पण श्रीशा काही राहत नव्हती. थोडा वेळ आहोंनी घेतलं. त्यांची काम चालू होतं आज, खरं तर त्यांना सुट्टी नव्हती. तोपर्यंत बघा आता राहिलं होतं ते म्हणजे पुरणपोळी. आता मी परत एकदा कणिक छान अशी तेल लावून थोडंसं आहे ना मळून घेतली, जेणेकरून छान आपल्या अशा पुरणपोळी होतील. तर हे बघा पुरणपोळ्या तर झाल्या चांगल्या, पण नंतर एक प्रॉब्लेम झाला, ते म्हणजे सांगतेच मी पुढे काय झालं. तर हे बघा जेवढं मी पीठ घेतलं ना त्यापेक्षा दुप्पट मी पुरण घेतलं आणि व्यवस्थित असं आहे ना पॅक केलं जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर ह्याआधी देखील मी पुरणपोळीचा ना फुल व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर नक्की जाऊन चेक करा. इथे पटापट मी इथे पुरणपोळी करायला घेतले, नैवेद्य केले होते. नैवेद्यासाठी 2 छोट्या पुरणपोळ्या केल्या होत्या आणि हे बघा पुरणपोळी झाली ना की लगेचच मी इथे तव्यावरती टाकून घेतली. तर आमच्याकडे आहे ना पुरणपोळ्या अशा मोठ्या साईजमध्येच असतात. तर हे बघा तर झाली होती मस्तपैकी आणि छान असं तूप लावून घेतलं होतं. टम्म अशी पुरणपोळी फुगली होती. पण नंतर झालं असं की श्रीशा आहे ना राहीनच. आहोंची मीटिंग होती आणि श्रीशा कंटिन्यू रडत होती. त्यामुळे ना माझ्या 3-4 पोळ्या झाल्या की मला तिला घ्यावं लागलं. आणि हे बघा ती सतत माझी साडी पकडून मम्मा मला घे आणि त्यामुळे ना एखादी पोळी माझ्याकडून तुटली गेली आहे आणि जी पोळी तुटली आहे ना ती आपल्या नावावरती भूक असते. म्हणजे ही चपाती करपली आहे, ही पोळी तुटली आहे किंवा थोडंसं पुरण बाहेर पडलं ते आपण आपल्यासाठीच म्हणतो, ही माझ्यासाठी. तर नैवेद्य रेडी झाला, तिला घेतलं समजवून आणि हे बघा त्यानंतर जे नैवेद्यातलं कुरडई आहे ना तिथं रडायला लागली, मम्मा मला ती कुरडई खायची, म्हणून ती तिला दिली. तर असा होता आजचा दिवस आणि खरंच नवीन वर्षाचा पहिला दिवस खरंच खूप छान झाला. गुढीला नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर थोड्याच वेळामध्ये आम्ही देखील जेवण घेतलं. तर हे बघा कुरडई दिल्यानंतर आहे ना परत श्रीशाला म्हणते की तो माझा ग्लास आहे, मला तेच पाणी हवं आहे. म्हटलं ठीक आहे तूच घे. तर त्यानंतर आम्ही जेवण केलं. व्हिडिओ इथेच पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि फ्रेश व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून मला सपोर्ट करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्यास धन्यवाद.